नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे काही सध्या आपण वेटिंग मध्ये आहोत की महा टीईटीची नेमकी डेट काय येईल आणि परीक्षा काय होतील, सद्यस्थितीमध्ये अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर हा व्हिडिओ बनवून आपल्या विद्यार्थ्यांना एक अपडेट द्यावं यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेतले ड्रॉबॅक त्यांनी काय काय निकष बाहेर काढले आणि त्यानुसार ऑफलाईन परीक्षा कशी होईल यासाठी काय मुद्दे मांडले ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मित्रांनो, बघू आपण MSc च्या वेबसाईटवर जाऊ। सद्यस्थितीमध्ये काही अपडेट आहे का ते पण बघू। सद्यस्थितीमध्ये MSc चं जर विचारात घेतलं तर सद्यस्थितीमध्ये सध्या सोशल मीडियाचं बरंच काही चाललंय, त्याच्यावर तुम्ही काय करा, विश्वास ठेवू नका। असाच तर मेसेज टाकलेलाच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 6 जुलैला जे प्रसिद्धी पत्रक झालं होतं, जे काही IBPS परीक्षा घेणार आहे असं सूचित करण्यात आलेलं होतं, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं आहे। याचं कारण म्हणजे परीक्षा ही ऑफलाईन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर सर्वात महत्वाचं म्हणजे मुद्दे काय आहेत महत्वाचे बघा। पहिला मुद्दा आहे जे की आपले शिक्षक हे कम्प्युटर साक्षर नसल्यामुळे यावेळेची टीईटी एक्झाम काय होणार, ऑफलाईनच होणार आहे। आता याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अजून संपूर्ण माहिती आलेली नाही। 90% तर परीक्षा ऑफलाईनच होणार का, तर त्यांना पहिला मुद्दा मांडला, ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे, एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये घ्यावी लागेल, एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये घ्यावी लागेल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि सगळं जर विचारात घेतलं, एवढ्या लवकर म्हणजे 2 महिन्याच्याही कालावधीत ऑनलाईन सिस्टीम बसवता येणार नाही, हा दुसरा एक मुद्दा आहे। जवळपास 2 लाख लोकांची परीक्षा जर घ्यायचं म्हटलं तर 10 दिवस लागतात आणि साधारण आपले किती लोक आहेत, 6 लाख स्टुडंट आहेत। 6 लाख लोकांची परीक्षा घ्यायचं म्हटलं तर 30 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यात शिक्षक लोकांना सुद्धा सुट्ट्या जाहीर कराव्या लागतील, सुट्ट्या घेऊन परीक्षा द्याव्या लागतील। त्यामुळे यावेळेची महा टीईटी एक्झाम ही ऑफलाईन रित्याच होणार आहे असं गृहीत धरून अभ्यास करा मित्रांनो। याच्यामध्ये ऑफिशियल अजून अपडेट आल्यावर आपण कळवणारच आहोत, पण ऑनलाईन मधले हे ड्रॉबॅक, तसेच काही शिक्षकांना कम्प्युटर नॉलेज नाही, संगणक चालवता येत नाही आणि संगणक ते परीक्षा अरेंज करणारे संगणक सुद्धा एका दिवसामध्ये 6 लाख लोकांना ऍडजस्ट करू शकत नाहीत। साधारण 30 दिवस घालण्याऐवजी यावेळेची कडक बंदोबस्त मध्ये व्यवस्थितरित्या जे काही त्यांना काळजी घेता येईल एवढी काळजी घेऊन यावेळेचा पेपर सुद्धा ऑफलाईन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यासाचा फ्लो होता त्या अभ्यासाला गती देत राहा, अभ्यासामध्ये कुठे खंड पडू देऊ नका। आणि लागलीच मदत तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका हव्या आहेत, प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायची शेवटच्या टप्प्यामध्ये, तर आपल्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा। 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। परीक्षा सद्यस्थितीमध्ये ऑफलाईनच होणार आहे। ठीक आहे, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। येणारे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। जय महाराष्ट्र, धन्यवाद।